माझ्या बऱ्याच मित्रांचा कॉमन प्रॉब्लेम आहे की महिन्याला 50,000 पेमेंट आहे, पण महिना संपण्याच्या आधी अकाउंटचा पेमेंट संपतो आणि सेव्हिंग्ज राहतात झिरो. आणि बऱ्याच जणांचा कॉमन प्रॉब्लेम आहे. तर माझं सिंपल म्हणणं असतं की फक्त हे रूल पाळ, तुझं पर्सनल फायनान्स एकदम बेस्ट होऊन जाईल. फर्स्ट काय करायचं, ज्या वेळेला महिन्याला पेमेंट येईल पहिल्या 1 ते 2 दिवसामध्ये 20% अमाऊंट इन्व्हेस्ट झाली पाहिजे. म्हणजे 10,000 रुपये महिन्याला SIP म्युच्युअल फंडमध्ये करा, गोल्ड किंवा स्टॉक्स जिथं कम्फर्टेबल असेल तिथं 20% अमाऊंट इन्व्हेस्ट करायला पाहिजे. नंतर 40% अमाऊंट जे आहे ते बेसिक खर्चासाठी ठेवायचे, जसं फ्लॅटचा रेंट असेल, राशन असेल किंवा EMIs असेल, त्यासाठी 20,000 रुपये खर्च करायचे म्हणजे 40% अमाऊंट. आणि नंतर 20% अमाऊंट ठेवायचे आपल्याला इन्शुरन्स आणि इमर्जन्सी फंड म्हणून. इन्शुरन्सला काही 10,000 महिना लागणार नाही, 3 ते 4,000 महिन्यामध्ये तुमचं टर्म आणि हेल्थ दोन्ही इन्शुरन्स होऊन जातील. आणि बाकी इमर्जन्सी फंड ठेवायचं आहे, जर कधी जॉब लॉस झाला किंवा काहीही प्रॉब्लेम आला तर त्यासाठी तुम्हाला 1 वर्षाचा इमर्जन्सी फंड तुमच्या अकाउंटवरती पाहिजे. त्यामुळे 20% अमाऊंट तिथे गेली आणि बाकी राहिलेली 20% अमाऊंट असेल त्यामध्ये मग शॉपिंग करा, फिरायला जा, खर्च करा तुमच्यावरती. आणि फक्त एवढे सिंपल 4 नियम पाळले तर तुमचं पर्सनल फायनान्स एकदम सॉर्टेड आहे. काहीच कॉम्प्लिकेटेड दुसरं करण्याची गरज नाही. त्यामुळे पर्सनल फायनान्सच्या असेच टिप्ससाठी जाधव इन्व्हेस्टमेंटला फॉलो करा. थँक्यू.